नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये। मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला रोज स्वामींबद्दल काही ना काही माहिती सांगत असते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। त्याआधी सुरुवातीला श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने तुम्हाला आजचा दिवस सुखी, समाधानी आणि आनंदी जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे, त्याची पद्धती आणि त्याची फलश्रुती याबद्दल। चला तर मग जाणून घेऊया। श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे, पद्धती आणि फलश्रुती। जर तुम्ही स्वामी भक्त आहेत किंवा स्वामी सेवेमध्ये नवीन आहात तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायला हवे। स्वामी चरित्र पारायणाचे अनेक फायदे आहेत, तसेच ते केल्याने अनेक आपल्याला भरपूर फायदे होतात। आपण स्वामींचे पारायण करताना चुकत तर नाही ना, हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो। म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ चरित्र पारायण कसे करायचे याबद्दल। चला तर सुरुवातीला बघूया, पारायण कधी करायचे। स्त्रीच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही, परंतु तथापि पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो। तसेच दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसाचे पारायण करावे। ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन केले तरी चालेल। आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करायची, किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल। आता पारायणाची वेळ बघा। सकाळी स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी आपण पारायण करायचं आहे। पारायणाची पद्धत काय आहे, वेळ निश्चित केल्यास उत्तमच। स्नान करून शुद्ध स्नान करून वस्त्र नेसायची, मस्तकी गंध लावायचा, नित्याची देवपूजा करायची म्हणजे आपली रोजची देवपूजा करून घ्यायची। कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करायचे। नंतर वडीलधाऱ्यांना वंदन करायचे। घरातील जे मोठे असतील त्यांना आपण पाया पडायचं। पारायणाच्या प्रारंभी काय करायचं बघा, उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण करत आहोत हे बोलायचं। अर्थात पारायणाचा संकल्प करायचा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्री स्वामी समर्थ श्रींच्या चरणी प्रार्थना करून ते पाणी सामानात सोडायचे। हे पाणी नंतर तुळशी टाकायचे। आता श्री स्वामी समर्थ यांच्या पारायणाची व्यवस्था कशी करायची बघा। चौरंगावर उत्तम किंवा वस्त्र अंथरून ठेवले तरी चालेल, त्यावर श्री स्वामींची तसबीर म्हणजेच मूर्ती ठेवायची, रांगोळी काढायची, समई लावायची, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रीची पूजा करायची। गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोथीची ही पूजा करायची। आता पारायण आसनावर बसून श्री नाव आणि पोथीला वंदन करून त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करायचं। या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असायला हवा। चित्त प्रसन्न असावं। वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा। आणि पारायणानंतर काय करायचं आहे बघा, वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळद, कुंकू आणि फुले व्हायची। त्यानंतर उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करायचं, नैवेद्य दाखवायचा आणि सर्वांना प्रसाद द्यायचा। आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र किंवा दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करायचा, किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करायचे। पारायणासाठी काही आवश्यक नियम आहे। साधारण नियम की आंघोळ करूनच स्नान करून चांगले स्वच्छ वस्त्रे परिधान करून मस्तकी गंध लावून कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करायचं। तसेच आसनावर बसून करायचं। आणि विशेष नियम आहेत की एकाग्रता म्हणजे वाचन करताना मन एकाग्र ठेवायचं, इतर विचारांना दूर ठेवायचं, शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करायचा, त्याप्रमाणे वचनाचा अर्थ, प्रत्येक अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करायचा। आणि पारायण करताना भक्तिभावानं वाचन करायचं, पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करायचं। नित्यनेम पारायण काळात सदाचाराने राहावे, ब्रह्मचर्य पाळावे, वादविवाद, भांडण, तंटे टाळावेत आणि श्रींचे नामस्मरण करावे। त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करायचे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।